हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू दी अनदर व्लॉग. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये, माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर आत्ता हे बघू शकता, माझी आत्ता आंघोळ झालेली आहे आणि केसाला आहे ना थोडा शॅम्पू लावला होता. कारण की मी केसाला जास्त शॅम्पू लावत नाही, फक्त कधीमध्ये लावतो, जर 1 महिन्यानी 1.5 महिन्यानी असं शॅम्पू लावतो. नाही तर मी केसाला शॅम्पू नाही, साबण नाही, काहीच नाही लावत. एकदम मस्त केस झाले आत्ताशी आणि नुसते असे खाली येत आहे. मला कटिंग करायची पण वेळच नाही भेटत मित्रांनो, टाईमिश नाही मिल रहा है. तर मग आता बघू आपण क्या होता है और क्या नहीं होता है. तर आता मम्मी मस्तपैकी नाश्ता करते आहे. पप्पा गेलेले आहे गावात. हे बघा आमचा फॅन किती फास्ट चालू आहे. फॅन आहे नाही तर त्यामुळे मी उभा राहिलेलो आहे आणि म्हणून मला म्हणत नाही. तर घरात असं गरमताना बाहेर गेल्यावर असं गरमताना उतरूच नका, अजिबात नको उतरू. मग आता मम्मी करती आहे नाश्ता. नाश्ता काल आम्ही बिर्याणी आणली होती, नूडल्स बिर्याणी नाही, चिकन राईस आणले होते, नूडल्स आणले होते. मग ते उरलेले मग ती मम्मी फ्राय करते आणि कालचा डाळ भात होता तो पण फ्राय करते. अजून मम्मीने काहीतरी केलं असेल ते मला माहीत नाही. त्याला आपण आता टी व्ही बघता मग मस्तपैकी खाना खाने का. चलो गाइस, हम मिलते हैं फिर आपको. गिराईक आलं, आमचे गिराईक मला सुधरूनच नाही देत. तर गाईज आता आपण मस्तपैकी नाश्ता करूया. आता सगळे आलो टरबूज. बरं आज आम्हाला टरबूज पण कापायचं आहे आणि मस्तपैकी आमचा आज नाश्ता होणार आहे. आणि ही बघा मी ना कालपासून हे चार्जिंगला लावून ठेवलेलं आहे. याची चार्जिंग आहे ना 4-5 तासांनी याची चार्जिंग फुल होती, त्यामुळे नाही टेन्शन होतं. आणि फक्त 1 तासच चालतो, अर्धा 1 तासच चालतं. तर याची पण मी चार्जिंग केलेली आहे. आता मला नाश्ता करायचा आहे आणि मम्मी बोललेली आहे की टरबूज आण. मागच्या हप्त्यात तर टरबूज आहे, 2 टरबूज कशाला आणायच्या. आता पहिले आहे ना मी हे बघा माझ्या भावाने दिले मला. आता मित्रांनो आपण पहिले टरबूज घेऊ. पहिले मम्मीला विचारतो, कारण की मी ऐकलं माझ्या ऐकण्यात काही बदल झाला काय. टरबूज ना मम्मी? ओके. असे येडे चाळे काय माहीत कसं काय येतं अंगात. तुम्हाला मी आमचं फ्रीज दाखव. हे बघा आमचं फ्रीज अशा पद्धतीने अत्तर इतर उत्तर झालेलं आहे आमचं फ्रीज, पाहू शकता. आता आपण टरबूज घेऊ. या बात गोड निघला पाहिजे, फक्त गोड. ए बाबा चल निकाल. हे बघा टरबूज. मला टरबूज मस्तपैकी कापायचं आहे आणि इथं मी टी व्ही लावलेली आहे, बघू शकता. आणि मम्मी नाश्ता करते. काय केलं मम्मी आज? मम्मीने बघा इथं पाची पकवान नाही, 3 पकवान गरम केलं. इथं नूडल्स आहे, इथं राईस आहे साधा आणि इथं चिकन राईस आहे आणि याच्यात भाज्या असन. आणि आता टरबूज कापायचं आहे. मम्मी बाबाला ज्वारीची भाकर करते. इकडे बघ एकदा. तर आता आम्ही नाश्ता करणार आहे आणि अजून एक पप्पा वडेपाव पण आणणार आहे. वडेपाव मी 2 वडेपाव सांगितले आणि 1 सँडविच सांगितलं. तर मग पप्पा आल्यावर जेवायचं का आधीच जेवायचं? मला भूक लागलेली. ओके, पहिले माझ्या बाबाला वाढतो, मग मी टरबूज कापतो, मग मम्मी मी जेवायला बसतो, मग पप्पा आल्यावर परत जेवू आपण. आता इथं आपण टरबूज कापणार आहे. हे फक्त लाल निघलं पाहिजे, लाल. आणि हे बघा मी आता टी व्ही लावतोय. चॅनल कितीवर आहे काय लावू? आता आपण पहिले टरबूज कापू. पडला असता छोटा आहे, जास्त मोठं नाही, फक्त लाल निघलं पाहिजे ना, मग एकदम भारी वाटतं. कसं निघतं काय माहिती.
मित्रांनो मम्मी लय लाल निघलं. किती भारी निघलंय बघा मित्रांनो, किती भारी लाल निघलेलं बघू शकता. मी एक थंबनेलला फोटो काढतो. टरबूज का टीव्हीवर ॲडव्हर्टाईज येतं ना, मला बिलकुल नाही आवडत. टीव्हीवर ॲडव्हर्टाईज आलेलं आहे ना, सलग असा पिक्चर चालला नाही, सलग असा तेव्हा पिक्चर बघण्यात मजा येते. त्यामुळे मी टीव्हीवर एवढं पिक्चरच नाही बघत. फक्त आहे ना फोनमध्येच पिक्चर बघतो. नेटफ्लिक्स म्हणा, जिओ हॉटस्टार म्हणा, जे चांगले वाटले त्याच्यावर मम्मी कशी दूर राहिली मागून. कितीला झाले बाप्पा अंड्याची कॅरेट? बरोबर दिल ते मी बरं. तुम्हाला देईन संध्याकाळी. उधारी आलं का? पेमेंट आलं तर पुढते देणार रे उधारी. डैड आपको तो पता है ना अभी कितना कुछ करना है मुझे. आमच्या घरी ना बॉबी आणि परी आली, दोघी जणी ना आता मेकअप करून राहिल्या. त्यांच्या घरी आंघोळ केली ना आमच्या घरी मेकअप करताय. वा बघा माझी मम्मी मागं चक्रा मारते इकडून तिकडून. काम करणं म्हणलं ना असं डायरेक्ट असं मशीन पाहिजे. मशीन अब हम इसको खाएंगे. वाव कोण तयार झालं? ही नाही तिला दाखवायचंय. हो बॉबी. हाय बाबे बाबा सॉरी 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 सॉरी. कोण तयार झालं? हाय विचारातील सगळं माहिती आहे. कॅमेरा चालू असल्यावर हाय करायचं. बाबे हाय म्हण. हाय जेवायला म्हणा. जेवायला तिला नाही जेवायला जेवायला. बाबा इकडं किती भारी पकवान आहे आमचे. दम्मानी दम्मानी. हा लय भारी खाते. अशी 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 ती म्हणा मला कामाला लावलं. वा 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 वा. ह्या बाई आता 2 बोट दाखव. काय तुझं? वा 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 नवीन काढलं काय? चला बाबा. ती बॉबी काय खाती? हे बघा मम्मी या जेवायला. कोण? हा ते थोडी एकच दे आणि कांदा पण दे. इथं टीव्ही अब हम खा लेते हैं. हा किती भारी जेवण वाढलेलं आहे मम्मीने नाश्त्याला. एकदम भारी भारी भारी. आता आपण खाऊ. मम्मी तू पण जेवून घे. इकडे आहे ना थोडं इकडे बस ना.
मम्मी खात आहे आता टरबूज. बापरे वा, तू पण काय माझं पोट भरलं भाऊ. पाणी नुसतं मग अवतार कसं येतोय बघू दिसला? एकदम बोगस. वाह वाह, ऐसे बाल करने के, ऐसे बाल करने. थोडं मीठ टाक रविवारच्या दिवशी मजा राहते ना. हां, मीठ टाक. पण कामं राहता ना आपल्या ड्रायव्हरचं. काम किती मला जास्त काम राहतं तुमच्या या सगळ्यांपेक्षा. लय पोट भरलं बेकार, लय पोट भरलं. भरलं पोट विचार म्हणायचा विषय आहे का हा? म्हणजे काय म्हणतो पोट भरलं का? हां, पोट भरून किती उरलं? आद्याने खाल्लं, परीने खाल्लं, बॉबीने खाल्लं. आपल्या घरात कधी असं होणार नाही ना पोट भरलं की नाही विचारायचं. पान देऊ का? त्यामुळे त्याच्यात आहे का बघ बरं याच्यात. मावशीन त्यांना सगळ्यांना आवडायचा. आता बोल ना, व्हिडिओमध्ये तुझा आवाज नाही निघत असं एकदम पटापट. म्हणून पण पहिले मज्जा यायची ना मम्मी. आम्ही लहानपणी जायचो तिकडं मस्तपैकी, मजा येत होती एकदम भारी. आता तर जीवन नाही. आता पण मज्जा येते. काय जीवन आहे, सगळ्यांना काम करावंच लागतं. नाही निम्मी मजा गेलेली आहे. मग लहानपणी मज्जा येते. आता माझं पण लग्न झालं, माझी पण मज्जा जाईल असं राहते. लग्नाच्या आधी जी मजा त्यामुळे मी लग्नाच्या आधीच मज्जा करून घेतोय. आई विना माणूस या जगात भिकारी राहते. सगळं बरोबर आहे, बरोबर आहे. वडील पाहिजे, आई पाहिजे, आई पाहिजे, आई पाहिजे, हे आमच्या आई गेली आई पाहिजे. पण येते आईची. त्यामुळे मी व्हिडिओ बनवतो ना. क्षणाला मम्मी आईची आठवण येते मला. तुझी आठवण आल्यावर मी असा व्हिडिओ बघायचा. त्यांच्या अशा आया बघून आहे ना तरच मम्मी आईची आठवण येते. आई ही पाहिजे. असं आहे इमोशनल, लय इमोशनल नको करू. व्हायच्याच आहे बात आहे. चला तर मित्रांनो, फायनली आमचं जेवण झालेलं आहे आणि आता मस्तपैकी आम्ही टी व्ही बघत बसलेलो आहे. पिक्चर चालू आहे महावीर नंबर 1. महावीर नंबर 1चा पिक्चर चालू आहे. मस्तपैकी आम्ही बघत बसलेलो आहे. आता सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. मम्मीने पण जेवण केलेलं आहे, पप्पानी पण केलं, शेजारच्यांना पण पोर आलते ना त्यांना पण थोडं थोडं दिलेलं आहे. टरबूज आणि ते आम्ही खाल्लेलं आहे मस्तपैकी एकदम पोट भरून. आज जेवण झालेलं आहे. तर आता मी इथं टी व्ही बघतो. टी व्ही 1 मिनटं मी तुम्हाला दाखवतो. सकते हो गाइस, देख रहे हो गाइस, यहाँ पर एक टकला माणूस आहे गाइस. आता बॉबी येणार आहे इथून. आधी आलेला आहे. आद्या माझ केस पाय, मला अशा अर्धे कापावं लागणार आहे आता. माझा बड्डे पण येतोय 2 तारखेला, 2 मे. पुढच्या महिन्यात दुसऱ्या दिवशी. काय या बाय मग कटिंग कर. तू आत्ताच कटिंग केली ती आद्या. आणि मग केस वाढवायचे वाढवायचे काय एवढे करते एवढे. माझ्या बाई एवढे झालेले. का बरं वाढवा? अरे यार आजकालच्या मॅडम म्हणत्या केस वाढवा, हे करा ते करा. आमच्या वेळेस आहे ना एवढे जरी केस वाढवायचे ना तरी आम्हाला बोलायचे. बाय नाही हाय करायचं. व्हिडिओ संपल्याला नाही हाय करायचं असतं. कसं होतं जेवण? चांगलं भारी होतं. 70 रुपयाला होतं फक्त. लय भारी होतं. करे आद्या, आद्या तर दरवेळेस खातो. करे आद्या उरलं ना आद्या खात राहतो. मी परी आली का रे? आणि पहा आधी बॉबी कुठं आहे? बॉबी माझा फोन. ही बॉबी दिसली का? बॉबी
आज आम्ही संध्याकाळी ना बॅडमिंटन खेळणार. बॅडमिंटन आधी आणि मी पुन्हा येत नाही खेळायला. आणणार मी. काहीतरी बोल बरी, काहीतरी बोल. चल मी आता आद्याला, तू शांत बस, तुला माहिती आहे आद्याला विचारतो. आद्या इथं होती तिथं गेली. इथं होती तिथं गेली. बरीला माहिती आहे ना, कधीचे बाबांनी विचारलं. आपल्या सोबत येते. इथं होतं तिथं गेलं. तू पटके घालणार आहे माझे. हा ठेवते दाडू. बाबी शांत राहा, शांत राहा, तू शांत राहा. फटके काशीन. तुला येत नाही का एवढं सोपं? सावली म्हणून नाही. सावली नाही, सावली इथं होती तिथं. कसं काय? जेव्हा आपण जातो तेव्हाच आपली सावली जाते, पण आपण जेव्हा इथं बसतो इथून तिथं जाते. असं इथून आहे ना अशी जाते का ग? बरं फोन कस काय? इथं होती तिथं गेली. अजून किती सांगूयाला सांगशी. इथं होती तिथं गेली. अरे अजून किती सांगू तुला? झाडू. झाडू नाही रे भाऊ. हारला का सांग, आम्ही सांगतो. नजर इथं होती तिथे गेली. मी केव्हाच बोलतो तुला नजर नजर. कळत नाही तुला? हा मी प्रश्न दादा बाय तू बसा. सारे गाव सांगतो दोघांची टांगतो. ते तुम्हाला सांगेल. तू म्हणे परीसमोर नको सांगू. ते नाही रे, दुसरे तेच ना. नाही ना. अरे तेच आहे, ते कुत्र्यांचं ना. नाही नाही. हा तेच बोललो तू. कुत्र्या रे, 8 पायाचा माठ 2 तोंडाचा. हा मी सांगितलं नाही. दात आहे पण चावत नाही. दात आहे पण चावत नाही. आवडा दात आहे पण चावत नाही. कावळा. दात आहे पण चावत नाही. अच्छा टांगवा. या 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 मैं होशियार हूँ गाइस. पाय आहे आय एम पण इंटेलिजंट. पाय आहे पण चालत नाही. हा पाय आहे पण चालत नाही. पाय आहे पण चालत नाही. असं काय? चुबासा चुबासा ना चुबासा नाही. चप्पल भी नाही. टेबल. हात आहे पण हलवत नाही. का हलवत नाही? हात आहे का हलवत नाही? हात आहे पण हलवत नाही. कटाळा आला सांग ना काय? दर्ग तू. मला कटाळा आला. सांग ना काय उत्तर? हात आहे पण हलवत नाही. हात आहे पण हलवत नाही. मला नाही तर काहीतरी हिंड दे. हेड का? इथे बसतो. खुर्ची. अजून मी विचारतो. परीला विचारतो. आधी तुला माहीत असेल तर सांगू नका. परीला विचारतो मी. ह्या वेळा एक बैरा आहे. तर तो जेवण कसं मागं नाही. एक मुक्का आहे तर तो जेवण कसं मागं असं. आणि एक बैरा नाही, एक आंधळा तर जेवण कसं मागं. जेवण दे जेवण. एक आंधळा तर जेवण कसं मागं. मम्मी काय म्हणते? जेवण दे जेवण. हिला पण माहिती. टाकून तसं हे पाय ऐकून घे परत. तू चुप बसा. हे पाय भिकारी थांबाय पण भिकारी नसून पैसे घेतो. मला कागदी पाहिजे. कागद पाहिजे. अरे ते
ते बस मध्ये काय बोलते रे त्याला चाललं जाऊ आला तर काय बोलते रे त्याला बस मध्ये ड्रायव्हर नाही ड्रायव्हरच्या सोबत राहतो ड्रायव्हरचे काय बोलते रे त्याला कॅल्क्युलेटर कलेक्टर कंडक्टर बरोबर दादा भिकारी हा फेकते आम्ही भिकारी आम्ही खिशात घालतो काय काय अरे भिकारी टाकते आम्ही लोक खिशात घालते नोटा भिकारी किती फेकते भिकारी काय बघते बो चुबस पर्यंत भिकारी फेकते ना आम्ही लोक खिशात घालते हा अरे चुबस आहे काहीतरी हिंड तर द्या मला हा त्या कधी ते झालं का आपलं पावसाळ्यात होतं पावसाळ्यात म्हणजे हिवाळ्यात होतं हिवाळ्यात असं काय असं काय नाही दादा चुबस आहे बरं चुबा असं काय यार नाही समजलं हातला का शेंबूड हा हा बाई भिकारी टाकते शेंबूड कस काय ऐकून ते ह्या बाय भिकारी टाकते आम्ही लोक रुमाल घेते माझा हात- अशी पुसते आणि खिशातच घालते काही पण विचारतं रे तर दादा ना हाताला कळ आली मला पोरांनी सांगितलंय बाय हॅलो चलो गाइस बाय अब बहुत पागलपना हो गया है हमारा हम पागल है आपको दिख रहे होंगे मित्रांनो मी आत्ताच उठलेलो आहे आणि एकदा मी व्हिडिओ एडिटिंग करत होतो व्हिडिओ एडिटिंग करता ना केली आणि डाउनलोडिंगला टाकून दिली इन शॉर्टवर एडिट करतो ना तिथं डाउनलोडिंगला टाकून दिली व्हिडिओ एडिटिंग करता पण मग नेमकी मला एक मिनिट पण मग नेमकी मला आहे ना मी असं झोपून घेतलं डायरेक्ट फोन असा पडेल इकडं तिकडं सगळं आत्ता बित्तर झालेलं होतं सगळं अत्तर बित्तर झालेलं होतं आणि माझी झोप नाही झाली पूर्ण अर्धीच झाली आता मी परत थोड्या वेळाने झोपून घेणार आहे आणि कारण की थकल्यावर माणूस झोपून जाताना मला झोपली आवडती स्लीप इज अ व्हेरी इम्पॉर्टंट सिस्टम स्लीप इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रोडक्ट इन युअर हेल्थ बरोबर ना स्लीप इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रोडक्ट इन युअर हेल्थ सकाळी उठायचं सकाळी काम धंदे राहते राव सकाळी लवकर उठायचं दुपारी जर घरी असलं तर मग असतं की झोपायचं काही काम नसल्यावर झोपच काढायची ना उगाचच काय सला काही काम नसल्यावर फोन बघत बसायचं फोनने डोळे खराब होतं हे खराब होतं ते खराब होतं त्याच्यापेक्षा आणि मी आत्ता उठलेलो आता परत मी एडिटिंगला बसलो होतो तर अजून पण झोपेची तर आमची बॉबी महाराज पहा मी तुम्हाला दाखवतो कशी झोपलेली वरती मस्त फॅन चालू आहे खाली या मॅडम एकदम खतरनाक पद्धतीने झोपलेले आहे बघू शकता तुम्ही असं वाटतं जिंदा लाश पडेल तेव्हा कशात चळवळ कशात चळवळ करताय बघू शकता तर मित्रांनो मी याच्यासाठी व्हिडिओ चालू केला परत कारण का आजच्या व्लॉगमध्ये एवढंच आपण भेटू आता नेक्स्ट व्लॉगमध्ये माझ्या नेक्स्ट व्लॉगची वाट पहा नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू ह्या व्लॉगमध्ये खूप कंटेंट भेटला मस्त कंटेंट भेटला तर आपण आता नेक्स्ट व्लॉगमध्ये बघू नेक्स्ट व्लॉगमध्ये काय काय होतं तो बने रहो मेरे चॅनल पे तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असेल मनापासून जर आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा ह्या व्हिडिओला जरी चांगला नसेल झाला तरी मला कमेंट करा की व्हिडिओ का म्हणजे अजून तुम्ही काय सुधारणा करू शकता काय बोलू शकता कारण की मला याचं अजून एवढं नॉलेज नाही आहे मी स्टार्टिंग केलेली फक्त त्यामुळे मला तुम्ही सांगू शकता हे करा ते करा कमेंटमध्ये ओके तर बोर करतो मी तुम्हाला तर लाईक करा सबस्क्राईबर करा सो बाय बाय गाईज भेटू आपण पुढच्या व्हिडिओला ओके